हॅलो. परत एकदा नव्या रूपात तुम्हाला एक नवीन गोष्ट यासाठी म्हणते आहे तर ती जुनीच, पण नव्या रूपाने तुमची ओळख करून देते. स्किन केअरचा कॉम्बो आपला का घ्यायला पाहिजे, का कंटिन्यू वापरला पाहिजे, मग मी याला 4 महिने वापरला तर बस नाही होणार का, मी कायम कसं वापरणार, एवढं मी कायम वापरायचं. हो, कायम वापरायचं कारण रोज जेवण लागतायत ना, रोज आंघोळ करतायत, रोज पूजा करता आहेत, महिन्यातनं एकदा तरी बाहेर फिरायलाच जातात माइंड फ्रेश करण्यासाठी, रोज ऑफिसला जावं लागतंय, कपडे नवीन नवीन लागते, प्रत्येक गोष्ट रोजचं रुटीन हवंय. मग स्किन केअर का बरं नाही? त्याला का भीती निर्माण होते आहेत की मी हे रोज लावेन तर माझा चेहरा खराब होईल, अशी भीती का निर्माण होते? भीती निर्माण होण्याचं कारण काय आहे? त्या स्किनला रोज या साऱ्या गोष्टी हव्याच आहेत. तुम्ही म्हणाल की मी महिनाभर मॉइश्चर दिलं, माझी स्किन खूप छान झाली. मॉइश्चरायझर महिनाभर लावल्याच्या नंतर, स्किन मध्ये मॉइश्चर गेल्याच्या नंतर स्किन ऑटोमॅटिकली क्यूट अशी सॉफ्ट सॉफ्ट झाली. हो ना, त्याला एक वेगळी चकाकी आली. सनस्क्रीन लावल्यामुळे सनस्क्रीन लावल्यामुळे सूर्यापासून संरक्षण झालं, म्हणजे टॅनिंग झाली नाही माझी स्किन. जोपर्यंत लावताय तोपर्यंत टॅनिंग थांबतंय. 365 दिवस सूर्य उगवतो आणि 365 दिवस तो आपल्या स्किनला टॅनिंग केल्याविना राहत नाही. बरं, मी बाहेरच जात नाही, मग माझी स्किन कशी टॅन होणार आहेत? हा जो कॅमेरा आहेत ना, म्हणजेच मोबाईल आहेत ना, हा देखील आपल्या हातातला काही सुटत नाही. जोपर्यंत तो तोंडावर मोबाईल पडत नाही झोपेमध्ये, तोपर्यंत तो आपल्या हातातला सुटत नाही. याने देखील होतं. हे जे लाईट्स आहेत ना आपल्या घरामध्ये, युव्ही लाईट्स, त्याने देखील परिणाम होतो की ते देखील युव्ही लाईट्सने तुमची स्किन टॅनिंग होते. गॅस किचन मध्ये तर जायलाच पाहिजे, त्याने देखील टॅनिंग होत आहेत. बरं, डे नाईट क्रीम कंटिन्यू हवी आहे. डे नाईट क्रीम देखील कंटिन्यू हवे, दिवसभर छान दिसायचं आहे, हवीच आहे डे क्रीम. त्यावर तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करा, ब्लशर यूज करा, जे काही तुम्ही अप्लाय कराल ना, इतकं वाव दिसेल. आता माझ्या गालावरती तुम्हाला हे चिक्स वरती दिसतं आहे, क्यूट असं हे ब्लशर दिसतं आहे. हे मी मॉर्निंगला लावलेलं आहे. आता आता ते किती सेटल वाटतंय का, कारण डे क्रीम वरती मी युज केलेला आहे त्याला, आणि जसा जसा दिवस जाईल ना तसं तसं सेटल होईल. आता मुळात मला असं वाटत होतं की थोडंफार टचअप करून मग व्हिडिओ बनवायला सुरुवात करावी, पण मुळात दाखवायचंच हे आहे की विदाऊट टचअप मी व्हिडिओ बनवू शकते आहेत. एवढी नॅचरल माझी स्किन झालेली आहे. तुमची का बरं होणार नाही? स्किन केअरचा कॉम्बो हा घेतल्याविना सगळ्या दिदींनी राहूच नका. एकदा ट्राय करा ना, एकदा ट्राय करा. तुम्हाला नाही आवडलं तर तुम्हाला कोणी फोर्स करणार आहेत का की परत घे म्हणून? तुम्ही स्वतःही घेणार नाही का, कारण रिझल्ट नाही दिसला तर? पण माझी खात्री आहे की जे मला अनुभव आला आहे तो अनुभव तुम्हाला देखील आला पाहिजे. त्या अनुभवासाठी स्किन केअरचा कॉम्बो हवाच आहे, आणि हा तुम्हाला 16 तारखेला स्वस्तात मिळतो आहे, सेल प्राइसला मिळतो आहे, मग घेतला तर पाहिजेच. सो रक्षाबंधनच्या आधी 16 तारखेला हा कॉम्बो तुम्हाला स्वस्तात मिळणार आहे. आवर्जून 16 तारखेला शिवाजी हॉलला, SNDT कॉलेजच्या बाजूला, घाटकोपर वेस्टला व्हिजिट करायला विसरू नका, आणि ह्या छान गोष्टी, नॅचरल अशा गोष्टी घ्यायला विसरू नका. मैत्रिणींमध्ये शेअर करा, जिचं लग्न आहे किंवा जिला वाटतंय की मी रोज छान दिसलं पाहिजे. जिला काय वाटतंय, प्रत्येकाला वाटतं की मी रोज छान दिसली पाहिजे. त्या दिदींनी आवर्जून व्हिजिट करा, परचेस करा, आवडल्यास कंटिन्यू आमच्या सोबत राहा. थँक्यू सो मच.